TV9 मराठीशी बोलणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत. महाराष्ट्र आणि केंद्राच्या राजकारणासंदर्भातील अनेक विषय आहेत. त्या संदर्भात संजय राऊत त्यांची मतं आणि पक्षाची भूमिका TV9 मराठी पुढे मांडणार आहेत. राऊत साहेब, TV9 मराठीत आपलं स्वागत. तुम्ही रोज सकाळी नियमित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि केंद्राच्या राजकारणावर बोलत असता. आजही काही महाराष्ट्र आणि केंद्राच्या राजकारणासंदर्भातले विषय आहेत. सगळ्यात पहिला विषय आहे की तुमच्या पक्षातून फुटलेले म्हणजे पक्षांतर केलेले खासदार, 6 खासदार आणि तृणमूलचे खासदार यांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ब्रेकफास्ट आहे. म्हणजे आज पहिली प्रत्यक्ष भेट या खासदारांची पंतप्रधानांशी होते आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? बघा, अशा गोष्टींवरती मत व्यक्त करणं म्हणजे स्वतःचं अधपतन करून घेण्यासारखं आहे. बेईमानी करून किंवा घटनाबाह्य पद्धतीनं पक्षांतर करून, कायद्याचा भंग करून जे लोक एका चिन्हावर निवडून आले आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात, त्यांच्याबरोबर देशाचे पंतप्रधान आज ढोकळा, फाफडा आणि शेवगाठ्या खाणार आहेत. ही आपल्या पंतप्रधानांची काय म्हणतात त्याला लायकी. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संविधानाचा सन्मान केला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी पक्षांतर आणि फुटीरतेला राजकीय निदान थेट अशा प्रकारे प्रतिष्ठा देऊ नये, ही एक भूमिका त्यांनी स्वीकारायला पाहिजे. त्याच्यामुळे मग जसा राजा तशी प्रजा निर्माण होते. बरं, या प्रधानमंत्र्यांना गेले 15 दिवस संसदेच्या सभागृहात यायला वेळ नाही. सभागृहात येऊन देशात चाललेल्या घटना घडामोडी, मग जंतर मंतरचा विषय असेल किंवा अन्य काय विषय असेल, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला, 2 निरपराध हिंदू मारले गेले, त्याच्यावरती मत व्यक्त करायला वेळ नाही. किंवा जंतर मंतरवरती ज्या मुलींना किंवा ज्या मुलांना पोलिसांनी निर्घृण पद्धतीनं मारलं, जखमी केलं, पॅलेट गननी गोळ्या झाडल्या, त्या मुलांनाही बोलवून त्यांच्या जखमांवरती फुंकर घालायला वेळ नाही. आणि हे जे 50-50 कोटीला माणसं विकत घेतली, त्यांच्याबरोबर तुम्ही गुलछबूगिरी करणार. गुलछबूगिरी शब्द फार महत्त्वाचा आहे. ही गुलछबूगिरी करणार. या देशाच्या नेतृत्वाचं झालेलं हे अधपतन आणि घसरगुंडी आहे. आम्ही अनेक टोलेजंग माणसं पाहिली या देशाचं नेतृत्व करणारी. त्यांच्याकडनं कधी अशी कृत्य घडली नाहीत. मनमोहन सिंग तर खूप शिखरावरच होते. पंडित नेहरू असतील, इंदिराजी असतील. माणसाला कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे, पण त्यासाठी मानेवरती एक डोका असावं लागतं आणि डोक्यात एक मेंदू असावा लागतो. एक शक्यता व्यक्त केली जाते आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सध्या दरेगावात आहेत, आज दिल्लीला जातील, पंतप्रधानांना भेटतील. असं म्हटलं जातं आहे की कदाचित संभाव्य जो मंत्रिमंडळ विस्तार आहे, केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार, त्यावर काही चर्चा होऊ शकते. आणखी काही राजकीय विषय यावरही पंतप्रधानांशी त्यांची चर्चा होऊ शकते. बघा, एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा होऊ शकते? तू किती फोडलेस आणि मी किती फोडले आणि अजून किती फोडणार, याच्या पलीकडे दोघांमध्ये IQ आहे असं मला वाटत नाही. जो बुद्ध्यांक असतो, हां, आणि हॅ करून हसणार. आणि आता महाराष्ट्रामध्ये अडणीला कुठल्या प्रॉपर्ट्या द्यायच्या आहेत, उद्योगपतींना अजून काय विकता येईल का? आता BST विकायला काढली आहे. ती गौतम अडाणीला देण्यासंदर्भात एक भूमिका तयार होते आहे. मेट्रो अंबानींनी घेतली आणि BST, म्हणजे हे दोघांमध्ये चर्चा. आता काय शिल्लक आहे का विकण्यासाठी, याच्यावरच होईल. बाकी राज्य, देश, समाज, नैतिकता ह्याच्यावरती दोघांमध्ये चर्चा करण्या एवढा बुद्ध्यांक नाही. नाही, पण असं म्हटलं जातं आहे की संसदेचा अधिवेशनाचा शेवटचा आठवडा पुढच्या आठवड्यात
आहे आणि मतदार संघ पुनर्रचना विधेयक किंवा महिला सशक्तीकरणाचं विधेयक, जी विधेयकं गेल्या वेळेस नामंजूर झाली होती, तो मंजूर करून घेण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षाशी संवाद साधला जातोय. असं म्हटलं जातं की कदाचित संसदेचं विशेष अधिवेशन यासाठी बोलावलं जाईल. नाही नाही, त्यासाठी खासदारांची फोडाफोडी सुरू आहे आकडा मिळवण्यासाठी. म्हणजे या सरकारने निर्लज्जपणाचा जो कळस गाठला आहे. तुम्हाला 240 खासदार दिलेले आहेत निवडून जनतेनं. 240चे 300 कसे झाले याचा हिशोब त्याने जनतेला द्यायला पाहिजे. हे वरचे खासदार कुठून आले तुमच्याकडे? तुम्ही सांगा. आम्ही विकत घेतले, आम्ही फोडले, आम्ही चोरले, आणि हे सगळे आता फोडाफोडी करून आता अजून काही पक्ष फोडण्यासाठी त्यांनी माणसं कामाला लावलेत. आणि मग तो आकडा झाल्यावरती ते डिलिमिटेशन बिल आणण्याचं चाललेलं आहे. या देशाचं जे राजकीय घसरगुंडी आहे प्रतिष्ठेची, ती गेल्या 10 वर्षात जेवढी झाली किंवा 12 वर्षात जेवढी झाली तेवढी याआधी कधीच झाली नाही. नाही, पण राऊतसाहेब, एक असं म्हटलं जातं की संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीकडे. 2 सलग सुनावण्या झालेल्या 2 दिवस. आता पुढच्या आठवड्यातही ही सुनावणी होते. कदाचित तुमच्या पक्षातर्फे युक्तिवाद संपेल. पण जे मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून संसदेत मांडले जात आहेत, विशेषतः राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा मोठा आहे, हा अगदी जोरकसपणे मांडलेला मुद्दा असेल, किंवा 2018ला जी पक्षाची घटना मंजूर झाली आणि ज्यानुसार एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेता बनवलं गेलं, त्या घटनेला कसं नाकारलं जाऊ शकतं, असे आणि अनेक मुद्दे कपिल सिब्बल यांनी या युक्तिवादात मांडले आहेत. पण ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आपल्या संविधानाच्या 10व्या शेड्यूलमध्ये यातले अनेक मुद्दे आलेले आहेत. असं आहे की मी खासदार आहे, संजय राऊत हे खासदार आहेत. मी स्वतःहून कसं काय खासदार होईन? मला माझ्या पक्षाने खासदार केलेलं आहे. शिवसेना हा जो पक्ष आहे, ज्याचे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमुख होते, आता उद्धव ठाकरेजी प्रमुख आहेत, मला या पक्षानं खासदार केलेलं आहे. बरोबर आहे. आणि माझ्यासारख्या 10, 12, 15 खासदाराचा मिळून संसदीय किंवा विधिमंडळ गट बनतो. मी पक्षाला बांधील आहे, मी पक्षाच्या आदेशाला बांधील आहे. मी काही वेगळा निर्णय घेणं म्हणजे माझ्या पक्षाच्या विचारांशी आणि भूमिकेशी प्रतारणा करणं आहे. आणि जेव्हा मी अशी भूमिका घेईन तेव्हा 10व्या शेड्यूलनुसार घटनेतल्या मी अपात्र ठरायला पाहिजे. आणि मी उद्या सांगेन जाऊन की मी म्हणजे पक्ष, असं कसं काय होईल? पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंचा, पक्ष उद्धव ठाकरेंचा, पक्ष शरद पवारांचा, किंवा पक्ष हा राहुल गांधींचा. पक्षाची घटना वेगळी आहे. आणि विधिमंडळातले पक्षाचे गट आणि त्यांच्या भूमिका या प्रमुख जो पक्ष आहे, मूळ पक्ष आहे, त्याच्याशीच बांधलेल्या असायला पाहिजेत ना. मी कसा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष किंवा त्यांचे 40 आमदार आहेत, ते एखाद्या पोल्ट्रीमध्ये कोंबडीनं अंडी उबवली आणि त्या अंड्यातून तरी बाहेर पडले नाहीत ना आमदार. एकनाथ शिंदे गेले त्या पोल्ट्रीमध्ये 40 अंडी घेऊन आणि ती उबवायला दिली आणि मग 30 दिवसांनी ती अंडी उबवली आणि त्यातून जे काय बाहेर पडलं ते 40 आमदार आणि खासदार, असं नाही ना. ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने म्हणजे शिवसेनेनं दिलेले ते आमदार आहेत, ते तुमचे नाही आहेत. हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे, हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. निवडणूक आयोगानं शेण खाल्लं दबावाखाली, निवडणूक आयोगानं. मग या देशातल्या अशा संविधानिक संस्था या एकतर दबावाखाली विकल्या गेलेल्या आहेत, किंवा त्यांना आफ्टर रिटायरमेंट, निवृत्तीनंतरची जी काही त्यांना काही हाव सुटलेली असते, गाडी घोडा बंगला मिळावा, त्यातून हे सगळं निर्णय झालेले आहेत. आणि आता हे जे आहेत मिस्टर मोदी, हे मार्गदर्शन करतात रात्री 12 वाजता. एक दिवस रात्री 12 वाजता या, व्हिडिओ करा आणि या देशामध्ये पक्षांतर आणि पक्षफुटी संदर्भात भारतीय जनता पक्षानं जो घोटाळा केलेला आहे त्याच्यावर एकदा बोला. तुम्ही जे काय निर्माण केले आहेत देशभरामध्ये उपटसुंब, पक्ष फोडणारे सगळे, महाराष्ट्र असेल, आसाम असेल किंवा पश्चिम बंगाल असेल,
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः मोदींनी केले ते सगळ्याच मोदींचे हस्तक म्हणून काम करत आहेत त्यांच्या पक्षामध्ये. सुवेंदू अधिकारी हा पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री आहे. कॅमेऱ्यासमोर त्यांनी लाच स्वीकारली, कॅमेऱ्यासमोर पैसे घेतले आणि मोदींनी प्रचारामध्ये त्या सुवेंदू अधिकारी कसा पैसे घेतोय स्वीकारतोय याच्या नकला करून भाषणं केली. हेमंत बिस्व शर्मा आसाम, मोदींनी आरोप केले. अजित पवारवर मोदींनी आरोप केले. हे सगळे तुमचे सहकारी कसे का होऊ शकतात? कसे होऊ शकतात मला सांगा. नाही, पण राऊत साहेब, आता शिवसेना कोणाची आमदार अपात्रता या संदर्भात न्यायालयात युक्तिवाद दोन्ही बाजूने जरी सुरू असला तरी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणता आहेत की जनतेच्या न्यायालयात या आधीच निर्णय झालेला आहे. गेल्या वेळेस आम्ही 40 होतो आणि निवडणुकीत आता आम्ही 60 आमदार निवडून आलेलो हे आहोत. कधी मान्य करीन? बघा, नारायण राणे यांनी पक्ष सोडला. मोठे नेते होते नारायण राणे. त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या होत्या, हे मान्य केलं पाहिजे. त्यांनी पक्षवाढीत योगदान दिलं होतं, हे मान्य केलं पाहिजे. मी कधी खोटं बोलत नाही. त्यांनी पक्ष सोडला एका विशिष्ट परिस्थितीत. त्यांनी असा दावा केला नाही ना की शिवसेना माझी. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. कधी स्वाभिमान, महाराष्ट्र स्वाभिमान वगैरे, त्यांनी तो पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्याकडून चालला गेला नाही. ते काँग्रेस पक्षात गेले, मग ते भाजपात गेले. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली, निवडणुका लढवल्या. एकनाथ शिंदेमध्ये हिंमत होती की मी नेता आहे, तरी स्वतःचा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता आणि स्वतःच्या चिन्हावरती जनतेचा दरबार काय आहे आणि दरबारात बरं का कोण मोठा आहे हे त्यांना कळलं असतं ना. स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढा. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची अमित शहाच्या मदतीनं चोऱ्या करून, निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोऱ्या करून स्वतःचा पक्ष म्हणून चोरायचा आणि त्याच्यावर निवडणुका लढायची, ही मतं जी आहे ती धनुष्यबाणाची मतं आहे. याच्यासाठी शिंदेचे काही कष्ट नाही आहेत, एक लक्षात घ्या. शिंदेने एखादं कप बशी, वाटी, चमचा, बरं का, त्यांचं निशाणे उत्तम म्हणजे चमचा आहे. चमचा वाटी, चमचा गोटी असे निशाणे घ्यावी आणि सांगा चमचा गोटीला मत द्या, चमचा गोटीला मत द्या म्हणावं आणि मग त्यांना कळेल चमचा गोटीला किती मतं पडतात ते. राऊत साहेब, काल सरसंघचालक मुंबईत होते आणि त्यांनी जेनझी समुदायाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यात त्यांचं एक लक्षवेधी विधान असं आहे की आंदोलन केल्यानं जेनझी हे देशविरोधी ठरत नाहीत, ते आमच्यापेक्षा अधिक देशभक्त आहेत. त्यांचं म्हणणं हे सरकारनं, जनतेनं ऐकून घेतलं पाहिजे, संवाद असला पाहिजे. हो, मग संवाद असला पाहिजे हे त्यांनी नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना सांगायला पाहिजे. त्यांच्या संघाचे एक कोणतरी नेते आहेत, अतुल लिमे की काय, मी वाचलं, ते म्हणतात की जैनजी देशद्रोही आहेत आणि अमित शहांचंही तेच म्हणणं आहे. अमित शहा गृहमंत्री आहेत आणि त्यांनी पोलिसांना आदेश देऊन जैनजींवरती गोळ्या चालवल्या. संघाची एवढी ताकद असेल, एवढं नैतिक पाठबळ असेल, तर त्यांनी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे आणि जो आम्ही मागतो आहोत. तुमचे अमित शहा, तुमचे म्हणजे संघाचे, संसदेमध्ये येऊन त्या विषयावर भाष्य करायला तयार नाही. तुमचे प्रधानमंत्री मोदी, जे संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी कार्य सुरू केलं, ते या विषयावर संसदेत येऊन निवेदन द्यायला तयार नाही. ते म्हणतात ही पोरं भरकटलेली आहेत, मुलं भरकटलेली आहेत आणि भाजपची मातृसंस्था म्हणजे भाजपची आई म्हणते पोरं आमची आहेत. आता काय नक्की कसं काय होणार काय? या मुलांना ज्या पद्धतीनं आजही छळ केला जातोय, पोलीस त्यांच्या पालकांना त्रास देत आहेत, त्यांचं करिअर उद्ध्वस्त केलं जातं आहे. या संदर्भात जर सरसंघ चालकांना एक ठाम भूमिका घेता येत नसेल तर मग देशानं मार्गदर्शक म्हणून कोणाकडे पाहायचं? कॉक्रोच जनता पार्टीची 2 दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक पार पडली. त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
ज्यात CJP आता देशभरात क्या बोलती है पब्लिक ही मोहीम राबवणार आहे आणि माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे असं ट्विट अभिजित दिपकेंनी केलं आहे. हे शक्य आहे. अभिजित दिपके हे चुकीचं बोलत आहेत असं मला वाटत नाही. या देशामधल्या तपास यंत्रणा किंवा गुप्तचर यंत्रणांवरती आता विश्वास राहिलेला नाही बहुतेक मोदी आणि शहांचा. त्याच्यामुळे त्यांनी परदेशातून अशा प्रकारच्या गुप्तचर संस्था जर भाड्याने घेतल्या असतील, आणि भाडेके तट्टू हा आवडता शब्द आहे भाजपवाल्यांचा, फडणवीस वापरता भाडेके तट्टू, मग असे भाडेके तट्टू अमेरिकेतून जर आणले असतील तर मला असं वाटतं देशाला धोका या सगळ्या भाडेके तट्टूंपासून. अभिजित दिपके यांच्यावरती पाळत ठेवून तुम्ही काय मिळवणार आहात? सगळ्यांवरच पाळत आहे. स्वतः नरेंद्र मोदींवरती अमित शहांची पाळत आहे. कळलं का? सध्याचं मी तुम्हाला सांगतोय, नरेंद्र मोदींवरती अमित शहांची पाळत आहे आणि अमित शहांवरती मोदींची पाळत आहे. आणि त्यासाठी सुद्धा परदेशी एजन्सीचा वापर होतो आहे. परदेशी गुप्तचर एजन्सी, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह या देशामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहेत आणि त्यांना भारतीय जनता पक्षाच्या विविध लोकांनी हायर केलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न की मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे हे गेले 3 वर्षांपासून आंदोलन करता आहेत. त्यांच्या सरकारबरोबर चर्चा सुरू असतात, त्यांना अनेक आश्वासनं दिली जातात. पण आता एक बाब समोर येते की ही जी प्रमाणपत्र दिली जात आहेत मराठा समाजाला, विशेषतः मराठवाड्यामध्ये, ती रद्द करण्याचंही काम शासनाकडून होतं आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे हे मराठा समाजासोबत डबल गेम खेळतायत का, असा एक त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. आणि आता शिंदेंपेक्षा ठाकरेच बरे असं म्हणण्याची वेळ आली. बघा, मी त्या राजकारणात जाणार नाही. मी मध्यंतरी मनोजदादा जरांगे यांना भेटलो. त्यांचे जे चिरंजीव आहेत शिवराज, ते आजारी होते आणि ते स्पितळात होते. तेव्हा मी त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो. मग मनोज जरांगे हा मनानं प्रामाणिक माणूस आहे. एक सांगतो मी तुम्हाला, त्यांचा का स्वतःचा स्वार्थ कुठे आहे व्यक्तिगत राजकीय असं मला कधी दिसलं नाही. ते त्यांच्या समाजासाठी लढत आहेत. म्हणजे मी त्यांना तेव्हा म्हणालो, आता उपोषणं करू नका, शरीराची फार हानी होते. त्यांनी दाखवलं त्यांचं कसं उपोषणामुळे त्यांच्या शरीराची हानी झालेली आहे. आता भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे नेते आहेत हे विश्वास ठेवण्यासारखी माणसं नाही आहेत. मग देवेंद्रजी असतील, विखे पाटील असतील, हे सगळे बाडगे आहेत. किंवा आता नवीन कोणतं एक माणूस नेमलेला आहे त्यांनी, लाडकी काय कोणतरी आहेत ना ते, तर ते आहेत. हे काय करणार? एकनाथ शिंदेचा त्यांनी उल्लेख केला आहे का डबल गेम करतायत का? कारण त्यांनी एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंशी डबल गेमच केला ना. ह्यांच्या DNA मध्येच ते आहे. त्याच्यामुळे हा जो विषय आहे OBC मराठा, ह्याच्यावरती या महाराष्ट्रामध्ये एकत्र बसून सार्वमत एकमत होणं गरजेचं आहे. आणि हे काम स्वतः मनोज जरांगे यांनी पुढाकार घेऊन केलं पाहिजे. की विविध पक्षातले प्रमुख नेते, विविध समाजातले प्रमुख घटक ह्यांना एकत्र करून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. जसं आज मोहनराव भागवत यांनी JNCशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्याच्यामध्ये बरं वाईट हा पुढला प्रश्न आहे. पण सर्व समाजातील आणि राजकीय घटकांबरोबर चर्चा करून ताबडतोब, बघा, निवडणुका आल्या की देवेंद्र फडणवीस म्हणणार आम्हीच तुम्हाला न्याय देणार. न्याय मिळतो का? तेवढा पुरता निवडणुकात मतं मिळावीत म्हणून लाडकी बहीण, अमुक अमुक समाजाला आरक्षण हे निर्णय घेतले जातात आणि ते न्यायालयीन चौकटीत टिकत नाहीत. जसं हा जो एक कुणबी प्रमाणपत्राचा विषय आहे, आम्हाला वाटलं की प्रश्न सुटला. पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या बोलण्यातून असं मला दिसतं आहे की प्रश्न सुटला नाही, तो जास्त बिघडला आहे. आज एक मान्य केलं पाहिजे की या राज्यातल्या मराठा समाजानं मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे, त्यांचं ऐकतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यात सुद्धा आता मनोज जरांगे यांना पुढाकार घ्यावा लागेल.
पण त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे डबल गेम खेळत आहेत का? कारण जे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत अशा नेत्यांच्या एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात, अशा प्रवक्त्यांच्या एकनाथ शिंदेंच्या मुंबईतल्या कार्यालयात बैठका होतात. हे असं कसं काय होतंय? एकनाथ शिंदे हे राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत. जे बाळासाहेब ठाकरेंचे किंवा उद्धव ठाकरेंचे होऊ शकले नाहीत ते जरांगे पाटलांचे किंवा त्यांच्या समाजाचे होतील असं मला वाटत नाही. हे खरं म्हणजे मनोज जरांगे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि चाणाक्ष माणसानं वेळीच ओळखायला पाहिजे होतं. त्यांची ताकद जी आहे शिंद्यांची, ही भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा आहे आणि त्या जोरावर ते आपण सर्व काही विकत घेऊ शकतो आणि लोकांची तोंड गप्प करू शकतो असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे त्यांना आयुष्यभर पुरणार नाहीत. ते स्वतःच हादरलेले आहेत आणि भविष्यात त्यांना आणखीन धक्के बसणार आहेत. तर हा विषय जो आहे आरक्षणाचा समाजाच्या, तो आता सगळ्यांना एकत्र बसून त्याच्यावर तोडगा काढावा लागेल. TV9 मराठीशी बातचीत केली, विविध विषयावर आपण आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश दिनेश दुखंडे, TV9 मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.